सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, गेल्या काही दिवस जेवढी पण मुलं SCBC कॅटेगरीमध्ये येतात ती मुलं खूप टेन्शनमध्ये आली होती. का? कारण की त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढताना खूप प्रॉब्लेम येत होते. काही जणांकडे सर्व्हरचा प्रॉब्लेम होता किंवा काही जणांकडे इतर काय प्रॉब्लेम येत होता. त्यांचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे निघत नव्हतं. तर त्या मुलांना खूप टेन्शन आलं होतं की दादा आमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट निघत नाही आहे, तर आता आम्ही काय करू? आम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये ॲडमिशन घेऊ? आम्ही SCBCमध्येच ॲडमिशन घेऊ की आम्ही EWSमध्ये ॲडमिशन घेऊ की आम्ही ओपनमध्ये ॲडमिशन घेऊ? कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपला एक CET-CELचा एक रूल आहे की कॅपराउंड 3 पर्यंत जेवढे पण तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत कॅटेगरीचे हे तुमचे आले पाहिजेत आणि तेव्हा तुम्हाला सबमिट करावे लागतात. जर तुम्ही कॅपराउंड 3 पर्यंत ते तुम्ही डॉक्युमेंट सबमिट नाही केले तर जी तुमची कॅटेगरी आहे ही ओपनमध्ये कन्वर्ट केली जाते किंवा तुमचं ॲडमिशन जे आहे हे कॅन्सलसुद्धा केलं जाऊ शकतं. हे आपल्याला CET-CEL सांगतं. आता त्यामुळे भरपूर मुलं टेन्शनमध्ये आली होती की दादा आत्ता आम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला अप्लाय केलं, कारण की आत्ताच आम्हाला कळलं की आम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण लागणार आहे. तर त्यामुळे आम्ही आत्ता अप्लाय केलं. आता अप्लाय करताना भरपूर प्रॉब्लेम होत आहेत, सर्व्हरचा इश्यू होतो आहे किंवा इतर काही इश्यू होतो आहे. तर नक्की आम्ही काय करू? तर तुमच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक GR रिलीज केला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की जे पण तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे हे सबमिट करण्यासाठी तुम्हाला टाईम एक्सटेंड करून दिलेला आहे. आता नक्की काय हा GR आहे, काय काय ह्या GRमध्ये दिलं आहे, पूर्ण मी डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण इथे बघू शकतो हा GR जो आहे हा 22 जुलैला रिलीज झालेला आहे. या GRची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. आता हा जो GR आहे हा SCBC कॅन्डिडेटसाठी आहे. जी पण मुलं SCBC कॅटेगरीसाठी एलिजिबल आहे तर त्या मुलांसाठी हा GR आहे, ज्यानं पण 10% तुम्हाला आरक्षण प्रोव्हाइड केलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी जे तुमची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रिक्वायर्ड असतं. तुम्ही हा हायलाईट पार्ट केलेला बघू शकता. तुमच्या ॲडमिशनसाठी जसं की इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा इतर कुठल्या कोर्सेसमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर जर तुम्ही SCBC कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला एक डॉक्युमेंट प्रोव्हाइड करावं लागतं जे असतं कास्ट व्हॅलिडिटी. तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड करायला लागतं, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड करायला लागतं आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड करायला लागतं. आता हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट ह्या आधी आपल्याला माहिती होतं, बट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे अचानक आपल्याला कळलं जेव्हा आपल्याला CET-CELने इन्फॉर्मेशन ब्रोशर प्रोव्हाइड केलं. आता जे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं तुमच्या ॲडमिशनसाठी तर त्यासाठी तुम्हाला 6 महिन्यांचा कालावधी प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे तुम्ही ह्या 6 महिन्यांमध्ये तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, तुम्ही सबमिट करू शकता. आता हा 6 महिन्यांचा कालावधी कधीपासून सुरू होतो? सो जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता, ज्या दिवशी तुम्ही रजिस्टर करता त्या दिवशीपासून तुम्हाला 6 महिन्यांचा कालावधी प्रोव्हाइड केलेला आहे. या 6 महिन्यांमध्ये तुम्ही ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे प्रोव्हाइड करू शकता. आता जर तुम्ही ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ह्या 6 महिन्यांमध्ये प्रोव्हाइड नाही केलं तर जे पण तुमचं ॲडमिशन आहे हे कॅन्सल होईल. हे तुम्ही ब्ल्यू पार्टमध्ये बघू शकता. अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित उमेदवार जबाबदार असतील. म्हणजे जर तुमचं ॲडमिशन कॅन्सल झालं, जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे तुम्ही 6 महिन्यांमध्ये तुम्ही सबमिट नाही करू शकलात तर त्याचा पूर्ण जबाबदार हे तुम्ही असाल, तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल होईल. तर तेच सगळे ह्या GRमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. जेवढे पण SCBC कॅन्डिडेट्स आहेत तर त्या मुलांसाठी हा GR आहे. आता आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल ह्या GRमध्ये तुम्हाला काय काय दिलं आहे. आता भरपूर मुलांचा हा पण प्रश्न होता, दादा आमची रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड होईल का? सो बघा, CET-CELनी अजूनही ह्याच्या बाबतीत काही पण ऑफिशियल नोटीस प्रोव्हाइड केलेली नाही आहे की जे पण तुमचे रजिस्ट्रेशनचे डेट आहेत हे एक्सटेंड झाले आहेत की नाही. बट दरवर्षीप्रमाणे मागचे 2-3 वर्ष मी ही काउन्सिलिंग करतो आहे आणि मागचे 2-3 वर्ष CET-CELनी हे डेट एक्सटेंड केले होते. म्हणजे ह्या वर्षी पण आपण एक्सपेक्ट करू शकतो की CET-CEL हे डेट्स एक्सटेंड करतील. बट अजूनही काय ऑफिशियल नोटिफिकेशन नाही आहे. हे मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगू शकतो आहे की डेट एक्सटेंड होऊ शकतात. जर का ऑफिशियल नोटीस आली तर नक्की मी तुम्हाला अपडेट करेन. कारण की रिसेंटली एक अपडेट आली होती की MBAचे ॲडमिशनचे रजिस्ट्रेशनचे डेट एक्सटेंड झालेत, MBAचे ॲडमिशनचे. सो त्यामुळे इंजिनिअरिंगचे ॲडमिशनचे पण डेट्स एक्सटेंड होऊ शकतात. जर काही नोटीस आली तर नक्की मी तुम्हाला अपडेट करेन. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करून ठेवा. त्याच्यावर पण मी क्विकली अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो. सो गाईज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी तुम्हाला रिप्लाय करायचा ट्राय करेन. भरपूर कॉमेंट्स असतात, मला पण प्रत्येक कॉमेंटला रिप्लाय करायला जमत नाही, बट नक्की मी प्रयत्न करेन तुमच्या कॉमेंटला रिप्लाय करायचं. सो गाईज, दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.